नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजले मित्रांनो. आम्ही लोडिंगसाठी आलो आहे. इंदापूर भिगवणच्यामध्ये एक कंपनी आहे, नॅचरल डेअरी म्हणून. तर तिथं लोडिंगसाठी आलो आहे. दूध पावडर भरायचे, आसनचा लोड आहे. सकाळीच आलो, काल रात्रीपासून कमीत कमी दोनदा तीन वेळा कॅन्सल झालं. पहिले जायचं लोडिंगला म्हटले शेट, परत म्हटले कॅन्सल झालं. परत एकदा जायचं म्हटले, परत कॅन्सल झालं. परत एकदा जायचं. मग तेव्हा फायनल आम्ही रात्री निघालो 3 वाजता पुण्यातून आणि सकाळी पोचलो इथं. नंतर आता आत घेतली, काटा वगैरे केला आहे. आता थोड्या वेळात पॉईंटला लावायचं. एकदम गाडी सगळं खोलली वगैरे, म्हणजे आम्ही ताडपत्री वगैरे सगळं काढले, कारण की हाईट जाते मालाचं. हासनचा लोड आहे, जास्त लांब नाही जायचं आपल्याला, त्यामुळं काय काळजी नाही. सगळी साफ वगैरे केली, कारण की दूध पावडर भरायची एकदम क्लीन लागते. गाडी झाडलेली होती तशी मागाखाली केलता तेव्हा, पण परत एकदा झाडून वगैरे घेतली, एकदम चकाचक केली. आलेत त्यांचे माणसं, ते कसलं लिक्विड औषध वगैरे मारतात पहिले गाडीत सगळ्या, ते सगळं केलं आहे. इन्फेक्शन म्हणजे सगळी त्यांचे सुपरवायझर वगैरे येतात, गाडी वगैरे सगळं हौदा वगैरे चेक करतात. ते सगळं चेक करून झालं, पास झाली म्हणजे आपली गाडी, काय प्रॉब्लेम नाही. आता येते थोड्या वेळात हमाल लोक आणि गाडी चालू होत. 1 तास लागेल म्हटले, जास्त वेळ लागत नाही, पण हाईट जाते जरा. तर बघूयात आता किती वेळ लागतं, काय होतं ते. मी आणि कुंदन शेटच आलो आता या ट्रिपला. नितीन शेट वणीला गेलेत देवदर्शनाला, त्यामुळे त्या काही आले नाही. तर मी आणि कुंदन शेटच आलो. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं ते मित्रांनो. बघा डेअरी आहे, मागं सगळे टँकर दिसतात. या साईडला पण लोडिंग चालू आहे बघा, माझ्या मागच्या साईडला. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते मित्रांनो. दुपारचे 12 वाजले. गाडी आपली लोडिंग चालू झाली म्हणजे भरपूर झाली. भिगवणच्या पुढं आलोय आपण लोडिंगसाठी. हे बघा, नेचर डिलाइट डेअरी, तिथं आलोय लोडिंगला. गाडीच्या टप्प्यावर बसलोय. या साईडला लोडिंग चालू आहे बघा. जशी गाडी लोड होते तसे आम्ही कागद जरा टाकत चाललो, कारण की कागद खूप जड येतो. आमच्या दोघांना हलत नाही. हळू त्या साईडला साफसफाई चालली आहे बघा. एकदम मोठी डेअरी. हळूच व्हिडिओ काढतोय मी. वरनं पोते येते ते बघा, असे पोते येते. सगळं माळ रानेच आहे एकदम. बघा या साईडला सगळे दुधाचे टँकर थांबलेत, दूध भरतात. पलीकडच्या साईडला लोडिंग चालू आहे दुधाचं. जास्त टँकरच आहे आणि ह्या बाकीच्या गाड्या अशा भरायला आल्यात आपल्या सारखं. सगळ्यांना टप सोडायला लागणार आहे, कारण की हाईट खूप जाते. टप्प्याच्या वर आपल्या 4 गोण्यावरती आल्यात. आता पंढरपूर, विजापूर, वांडके जाणार, डायरेक्ट हुबळीनं निघणार. जरा काम हलकं करत चाललोय आम्ही. थोडं ताडपत्री टाकत चाललोय. बंद करतो आता. कोणी कंपनीतल्या साहेबांनी बघितलं तर नाही तर प्रॉब्लेम येईल. मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 वाजले. गाडी आमची भरून रडी आहे, पण गाडीत आलाय ओव्हरलोड माल, त्याच्यामुळं 20 गोण्या काढायचे आहेत. त्याच्यासाठी 3 तास झाले आम्ही थांबलोय. सगळा खेळ चालू आहे तसंच, आणि त्यात पावसाचं वातावरण झालं. गाडी बांधलेली आहे आम्ही तशी, अडचण नाही. पण एकदा 20 गोण्या जर काढल्या तर लगेच आम्ही
टपाल घेऊन जाऊ शकतो. समोर बघा लोडिंग कसं चालू आहे. त्या रॅम्पवरून पिशव्या येतात आणि डायरेक्ट गाडीत जातात. आम्हाला लोक घेऊन वरती टाकतात. अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. बघूयात आता किती वेळ लागतोय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. आता विजापूरच्या पुढं आम्ही 50 किलोमीटर आधी म्हणजे 50 किलोमीटर पुढं येऊन थांबलो. टायर फुटला सकाळी सकाळी आमचा. परत लेफ्ट साईडचा डमीचा आतला साईड फुटला. सकाळी सकाळी बार दिला त्यांनी. टायरच्या बाबतीत जरा फसवलं. ज्याच्याकडून आपण गाडी घेतली त्यांनी रिमोट केलेले आहेत, पण सगळे एअर आलेले टायर रिमोट करून लावले होते. आता तात्पुरतं स्टेपनी काढून लावलेले, पण आता पुढं जरा आम्हाला अदलाबदल करायला लागणार आहे. त्याशिवाय चालणार नाही. नाही तर एक जोड अजून घ्यायला लागेल, म्हणजे टोटल सगळे व्यवस्थित होतील. तर बघूयात आता. काल रात्री आम्ही बरोबर 8 वाजता निघालो मित्रांनो. पावसाने खूप ताप दिला. पाऊस खूप झाला आहे इंदापूर विगोनमध्ये. इथं पण झाला आहे बघा पाऊस. म्हणजे रस्त्याने कंटिन्यू पाऊसच होता. मंगळवाड्याच्या इथं आम्ही जेवायला थांबलो आणि तिथंच झोपलो. 12:30 वाजले होते साधारण रात्री. 12:30ला झोपलो. 2:30ला उठलो मी परत, कारण की पाऊस चालू झाला चांगला जोरात. मग म्हटलो थांबण्यात का अर्थ नाही. मग तिथून निघालो. कंटिन्यू रस्त्याने सगळीकडेच पाऊस होता. आणि आत्ता इथं एक 5 किलोमीटर मागं टायरनी बार दिला. तर आलो आहे. टायर वगैरे सगळं बदलून झालं. कुंदन शेड फ्रेश व्हायला गेले. मी पण जातो आता. आता बघूया. सगळं झोपेचं तर वाटोळं झालं आहे. त्यात टायरचं टेन्शन. आता परत टायर नाही आहे. आता सावकाशच जायला लागेल. वातावरण तर तसं म्हणजे गारच आहे. ऊन वगैरे काही नाही. बघू आता काय होतं मित्रांनो, काय नाही. आता पहिले चहा वगैरे पितो, कारण की झोप झालेली नाही आहे. पुढं कुठंतरी एक अजून 10-10:30पर्यंत चालवायला बसतो. नंतर बघू काय होतं ते. शेट पण आले तर जाऊयात, निघूयात मित्रांनो. जेवढं रनिंग कापता येईल तेवढं कापूयात. सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. ग्रीस मारण्यासाठी थांबलोय. ग्रीस मारते. खोबऱ्याचं वगैरे काम केलं तर पुण्यात, त्याच्यामुळं ग्रीस मारलंच नव्हतं. आणि कुंदन शेट समोरच्या साईडला गेलेत. त्या साईडला फॅन घ्यायला गेलेत. फॅन बसवायचा. समोर दुकान आहेत बघा त्या साईडला पलीकडे. तिथे गेलेत. सगळे ग्रीसवाले आहेत बघा. इथं ही सरदारजींची गाडी आहे, पापाजीची. आपलं चालू आहे ग्रीस मारायचं काम. टायर दाखवतो तुम्हाला कसा फुटलाय. रिमोट केलेला पट्टा सगळा निघून गेला. समोर पंक्चरचं दुकान आहे. इथं चहाचं वगैरे दुकान आहे. ऑटोमोबाईल्सचं दुकान आहेत. हे बाबा आपले ग्रीस मारत आहे बघा. कसं काम करायला लागतं बघा. सगळं पावसाचं पाणी आहे. बिचारांना झोपून करायला लागतं. हे बघा आपला दिवाळीचा आटम बॉम्ब कसा फुटलाय. काय राहिलंच नाही त्याला. इथं होता तो आतमध्ये. मार्गाड वगैरे सगळं चेपून टाकलं त्यांनी. हे बघा. 4था टायर आहे आता हा फुटलेला. काय करणार आता. आता सावकाश जायचं. ताडपत्री पण बघा कमी पडली होती. हाईट बघा किती आली माराची. केबिनच्या वरती फार हाईट आली. आता बघू नाश्त्याला वगैरे थांबू कुठंतरी. तोंड हातपाय वगैरे धुऊ आणि निघू. मगाशी थांबलो होतो तिथं नाही धुतले तोंड हातपाय वगैरे. फॅन घ्यायचा. खडे काढायचं. हुक घ्यायचं. टायरमध्ये खडे अडकतात ते काढायचं. हुक पण घ्यायचं आणि निघायचं. कुंदन शेटची दिवाळी यावेळेस जरा भारी झाली. टायरांनी सारखेच बॉम्ब फोडलेत.
वैताग दिलाय आता. बघू आता पुण्यात गेल्यावर काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. ग्रीस मारूयात आणि निघूयात. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत. आलोय आम्ही आत्ता चित्रदुर्गच्या जवळपास आलोय. मागं झोपलो होतो. जेवण वगैरे केलं सकाळी. जेवण म्हणजे पराठा वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर चित्रदुर्गच्या अलीकडे एका ब्रिज खाली गाडी लावून 1:30 वाजता जे झोपलो ते डायरेक्ट 5:45 उठलो. चहा पिण्यासाठी थांबलो एका टपरीवर. रात्री पोचू आता, जास्त लांब नाही राहिले. 201 किलोमीटर जायचं असेल अजून अंदाजे. चहा पिण्यासाठी थांबलो आपल्या टपरीवर. चहा पिऊन निघूयात आता. बघू जेवणाचं वगैरे काय प्लॅनिंग नाही. रात्री जाऊन तिथं थांबू. सकाळी सकाळी गाडी खाली होईल. पावसाने खूप जाम केलं आहे. पाऊस कंटिन्यू चालू आहे. मध्ये आधी थांबतोय कंटिन्यू. आम्ही दुपारी पण थांबलो, त्याच्यानंतर पण जोरात पाऊस झाला. पण चालूच आहे. पुण्यापासून निघाला तेव्हापासून फार पावसाने जाम केलं आहे आम्हाला. आत्ता पण आहे इथं. या साईडला पण भरपूर पाऊस आहे. आता टपले थांबले. एक खातच बिस्किट. त्यांना पराठा जरा चांगला नाही भेटला, त्याच्यामुळे त्यांनी आता खातेच बिस्किट. चहा बिस्किट चालू आहे. तर खाऊन निघूयात. मला पण देतो. पाऊस भरला रे चांगलं. परत पाऊस भरलाय बघा. तर काळभोर झाला. चहा पिऊन निघूयात आता. मित्रांनो, रात्रीचे 9:45 वाजले. आलोय आम्ही आता टिपटिवच्या जवळपास आलोय. जेवणासाठी थांबलो होतो. जेवलो आत्ता. आता निघूयात. आता पाऊस वगैरे तर नाही आहे. पाऊस वगैरे थांबलेला आहे बऱ्यापैकी. नाहीच आहे म्हणजे थोडक्यात. तर उद्या सकाळीच खाली होणार आहे. रात्री तिथं जाऊन झोपू. साधारण अंदाजे 1-2 वाजेपर्यंत पोचू तिथं आणि सकाळी खाली होईल. तर मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल की गाडी का आपली कधी खाली झाली, काय झालं ते. तर हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.